अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ज्ञानराजा तया ठविता महापुण्यराज ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवंतन श्री माता पिता गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ज्ञानराज माझे योग्यांचे माऊर ज्ञानराज माझे योग्याची माऊर जेने निगमवाले प्रगट केले जेणे निगमवाले प्रगट केले गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले रोप अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला चैतन्याचा दीप उजळी छप्पन्न भाषेचा केला से गौरव छप्पन्न भाषेचा केला से भवार नवी नाव उभारली श्रवणाचे मी से पैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे आपला तिसऱ्या अध्यायामधला 36वा श्लोक आहे. आता आपल्याला 36 ते 43 हा एक नवीन टॉपिक आहे. याच्यामध्ये भगवंतानी कामावर कसं आवर घालायचा, कामना कशा कमी करायच्या त्याच्याबद्दलचं सांगतो. 43 म्हणजे शेवटपर्यंत. त्यातला हा पहिला श्लोक आहे अर्जुनाचा आहे. अर्जुन हा प्रश्न विचारतो आज. बघा, काही वेळेला तो ऐकल्यानंतर त्याला सुचतं, त्याच्यात तो थोडं मनन करतो आणि त्याला कुशंका तयार होतात त्याच्यात, तेव्हा तो लगेच विचारतो. बघा, शंका कोणाला लागते? विद्यार्थी जो असतो तो प्रश्न विचारतो बघा शिक्षकाला. कोणता प्रश्न कोण विचारतो? विद्यार्थी, ज्याचं लक्ष असेल ते. म्हणून तर सुरुवातीलाच पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी काय म्हटलं आहे? अर्जुनाची या पांती. म्हणजे तुम्ही श्रोते आहात ना, त्या अर्जुनासारखे पाहिजे. म्हणजे अर्जुनाने कसं लक्ष दिलं, लक्षपूर्वक ऐकलं त्याने. तो लक्षपूर्वक ऐकत होता. त्याने सगळं ऐकलं वगैरे 35व्या श्लोकापर्यंत. आता तो 36व्या श्लोकामध्ये प्रश्न विचारतो. काय प्रश्न विचारतो बघा. अर्जुन उवाच म्हणा. एतकेन प्रयुक्तोऽयम् अथ केन प्रयुक्तोऽयम्
पापैचरति पुरुषः पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वाष्णेय अनिच्छन्नपि वाष्णेय बलादिव नियोजितः. बलादिव नियोजितः. परत एकदा आपण वाचू आणि परत एकदा पूर्ण म्हणायचं. अथ केन प्रयुक्तोऽयं पापैचरति पुरुषः अनिच्छन्नपि वाष्णेय बलादिव नियोजितः. म्हणा. अथक्केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वाष्णेय बलादिव नियोजितः. तर अर्जुन असं म्हणतोय की पापैचरति पुरुषः. लोक पाप कुठल्या कारणामुळे करतात, काय कारण आहे त्याचं, आणि काय म्हणते अथकेन प्रयुक्तो यम म्हणजे मनुष्य कोणत्या कारणामुळे तो प्रवृत्त होतो पाप करण्यासाठी ते मला सांगा. आणि पुढे म्हणतोय की अनिच्छन नपी वाष्णय म्हणजे त्याच्या मनात इच्छा नसते पाप करणं. त्याला माहिती आहे पापाचं ॲक्शन आहे दुःख आहे, त्याच्यामुळे तो कोणी बघा असं कुठल्याही जीवाला वाटत नाही की मला दुःख व्हावं. वाटतं कोणाला? सर्वजण सुखाची अपेक्षा करतात आणि याच्यात वाईट काही नाही आहे. मग तो काय म्हणतो आहे की त्याची इच्छा नाही आहे पण तरी तो पाप करतो. मग त्याला कोण प्रवृत्त करतं? म्हणजे बलादिव नियोजितः. कोणाचं नियोजन आहे, कोण त्याला प्रवृत्त करतं, कोणाचं बल आहे असं की जो मनुष्य पाप करायला तयार होतो. आता मागचा जो श्लोक आहे 35 त्यामध्ये भगवंत काय म्हणतात, भगवंताने त्याला 2 गोष्टी सांगितल्या. स्वधर्माचं आचरण करायला सांगितलं आणि स्वधर्माचं आचरण नाही केलं तर मग काय होणार आहे, परधर्म भयावह. आणि भय निर्माण झालं की पाप आपोआप येतं. भय झालं की पाप येतं. मग आपण विनाकारण काहीतरी करत बसतो भय आल्यानंतर. आणि हाच प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे. भगवंत तर म्हणाले की परधर्म भयावह आहे, मग माझ्या मनामध्ये परधर्म करण्याची इच्छा कशी झाली कोणी निर्माण केली? हां, संन्यास घ्यायचा माझ्या मनात जे आलेलं आहे पापच आहे तर मला कोणी सांगितलं असं? म्हणजे त्याला असं वाटतं की हे बघा प्रश्न म्हणजे प्रश्न असा आहे त्याचा की त्याला पाहिजे उत्तर की हे असं माझ्या मनात आलेलं आहे धर्मच बदलायचा, ते माझ्या मनात कोणी तयार केलं आहे? तर हे माझ्या मनात कोणी तयार केलं मला तुम्ही सांगा. त्याचा प्रश्न म्हणजे मला उत्तर द्या. कारण ह्या जगामध्ये कोणालाही पाप नको आहे, परंतु गंमत अशी आहे पाप केल्याशिवाय राहत नाही पाप नको आहे पण पाप केल्याशिवाय राहत नाही. आणि पापाचा परिणाम प्रत्येकाला माहिती आहे. मी असं का होतं? तर मोठा गमतीशीर प्रश्न आहे हा तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि आपण त्याला अनुभव घेतो आहे या प्रश्नाला. म्हणजे बघा अर्जुनाचे प्रश्नच चमत्कारिक आहेत म्हणून गीता ही चमत्कारिक तयार झाली. कारण जसा प्रश्न आहे तसं उत्तरही भगवंताने तयार केलेलं आहे की नाही? कारण ती नर नारायणाची काय जोडी आहे. आता याच्यामध्ये ज्ञानोबाराय काय म्हणतात, आणि आजचा दिन विशेष असा आहे की 16 जून आहे आज, आहे की नाही? आज असं म्हणतात की 2010 साली भूतान राज्यामध्ये तंबाखू विरोधी दिन कायदा निर्माण झाला म्हणजे भूतानमध्ये तंबाखू मिळत नाही, मला माहीत नाही, मी गेलेलो नाही तर आणि असं म्हणतात की इंटरनॅशनल कासव दिन पण आहे आज, जागतिक कासव दिन आहे. म्हणजे वर्ल्ड सी टर्टाईल डे. ओके, टॉर्टाईजचं टर्टाईल डे असं. आता ज्ञानोबा राय काय म्हणतात बघा 232 क्रमांकाची. तरी देवा हे ऐसे कैसे, तरी देवा हे ऐसे कैसे,
जे ज्ञानियांची स्थिती भ्रंशे ज्ञानियानी स्थिती भ्रंशे मार्ग सांडून अनारिसे चालत देखो. सांडुनी अनारिसे चालत देखो. तो देवाला म्हणतो, अरे देवा, हे अज्ञानी लोक वाईट वागतात, पाप करतात, हे ठीक आहे, पण ज्ञानीच लोक घसरतात. हायवे सोडून गल्लीबोळातच जातात. जे संतांनी सन्मार्ग दाखवला आहे ते सोडतात आणि दुसरे रस्ते जातात. बरं, हे ज्ञानी आहेत आणि यांची मती कशी भ्रष्ट होते? याची मती कशी भ्रष्ट होते? का ते आडमार्गाने जातात? अनारिसे म्हणजे आडमार्गाने. ठीक आहे, तर हे का जातात बरं असं? बघा, ज्ञानोबरायांचा खरा प्रश्न आहे, पण त्यांनी अर्जुनाच्या तोंडी घातलेलं आहे की ज्ञानियांची कशी मतिभ्रंशी होते. बघा, मोठमोठे महाराज मंडळी जेव्हा जेलमध्ये जातात तेव्हा आश्चर्य तयार होतं की ही मंडळी जगाला ज्ञान देतात, मग स्वतः कसे फसतात. हेच मोठं हे म्हणजे गुपित आहे. पुढे बघा, सर्वज्ञ हु जे होती सर्वज्ञ जे होती हे उपाय ही जाणती तेही परधर्मे व्यभिचरती कवने गुणे. अरे देवा, अरे असे ते सर्वज्ञ आहेत, सर्व प्रकारचे ज्ञान त्यांना आहे, परंतु आणि त्यांना उपाय पण माहिती आहे. बघा, ज्ञान आहे आणि पाप केलं तर त्याच्यावरून कसं सुटायचं. बघा, पाप कोण करतं? भ्रष्टाचार कोण करतं सांगा साहेब? त्याला माहिती आहे, तो आधी पहिले लूपहोल्स तयार करतो, मी कसा सुटेल याच्यातून, आणि मग तो भ्रष्टाचार तयार करतो. आणि तुमच्या आमच्यासारखं आपल्याला माहीत नसतं तर आपण पहिलं त्याच्यामध्ये आपली विकेट जाते. ते पिढ्यानं पिढ्या त्यांचं भ्रष्टाचार पचवतात, म्हणजे त्यांना माहिती आहे. आणि पुढे काय? मग तरी ते परधर्म, कशामुळे ते परधर्म वागतात? स्वधर्म का सोडतात ते? हा प्रश्न अर्जुनाचा आहे. पुढे बघा, आता याच्यामध्ये ज्ञानोबरायांनी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, मोठं गमतीशीर उदाहरण आहे. बघा, पिझा आणि भुसा अंध निवाडू नेने जैसा नावेक देख नाही तैसा बरळे कापा. बघा, कोंडा मिश्रित धान्य आहे, ते आंधळ्याला निवडायला दिलं, निवडेल का तो? नाही निवडेल, कारण त्याला दृष्टीच नाही. तर मग ते ठीक आहे, ते समजू शकतो आपण. पण ज्याला 2 डोळे दिलेले आहेत देवाने, आमचे गुरुवारी असं म्हणायचे, त्याला घुबडासारखं दिसतं लहानचं, पण त्याला धान्यच नाही निवडता येत. मग का असं का व्हावं? का ज्ञानीने फसावं? ज्ञानी माणसाने, अज्ञानी फसले चालतील, परंतु ज्ञानी माणूस का फसतो याच्यामध्ये, पापामध्ये? हा प्रश्न अर्जुनाचा आहे. मोठं गमतीशीर उदाहरण आहे. बघा, हां, पुढे बघा. आता ते म्हणतात ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान. असं आहे ते. पुढे बघा, जे असता संगू सांडिती तेचे संसर्गू करिता न धाते वनवासी सेविती जनपदाते. इथे ज्ञानोबराय मोठं गमतीशीर वर्णन करतायत. ते काय करतात? ते सर्व संघाचा त्याग करतात. जसं भरत राजाने केला होता, सर्व संघाचा परित्याग केला आणि वनात गेला, आणि कोणाच्या नादी लागला? हरणाच्या नादी लागला. म्हणजे सर्व एवढं मोठं वैभव भारताचं, म्हणजे तो हे होता, राजा होता, ते सगळं सोडून, चक्रवर्ती राजा होता, ते सगळं सोडून मुलाला दिलं सगळं राज्य, आणि शेवटी कोणाच्या प्रेमात पडला? तर हरणाच्या पाडसाच्या प्रेमात पडला. तर अशीच गत होते ज्ञानी यांची. आणि ते काय करतात? नंतर कितीही संघ केला तरी ते त्याग करत नाही. म्हणजे अगोदर संघ करतात, संघाचा त्याग करतात, नंतर परत संघात जातात.
आणि वनवास पण पत्करतात आणि परत संसारात रमतात. हे असं का होतं बरं? म्हणजे वनवास ते पत्करतात, ते सगळं सोडून देतात आणि परत त्यांना संसाराची आठवण होते. ते असं का होतं असं अर्जुन म्हणतोय. पुढे बघा. आपण तरी लपते आपण तरी लपती सर्वस्वे पाप सुखविती सर्वस्वी पाप चुकविती परे बलात्कारे सुईजती तयाची माझी. बलात्कारे तुळशीची दयाची माझी. ते काय करतात ज्ञानी लोक? पाप चुकवण्यासाठी लपून बसतात, स्वतः लपून बसतात आणि सर्व प्रकारचे पाप चुकवतात. परंतु काय होतं? बळजबरीने पुन्हा ते पाप करायला लागतं. असं कोण बळजबरी करतं त्यांच्यावर? कशामुळे ते पाप करायला प्रवृत्त होतात? हे मला कृपया तुम्ही सांगा. म्हणजे हे बाहेरचे माणसं पाप करायला लावतात का आतमधले माणसं पाप करायला लावतात? तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना वाल्या कोळाची कथा माहिती आहे सगळ्यांना, आहे की नाही? जेव्हा नारद मुनी आले आणि त्यांनी ते पाहिलं त्याचं, अरे हा तर फार प्रत्येकाला मारतो. बघा, असं म्हणतात की 17 रांजण फक्त ब्राह्मण मारल्यावरच तो एक खडा टाकायचा. इतर साळी कोळी माळी हे मारल्याचं नाही टाकायचं, फक्त ब्राह्मण मारल्यानंतर तो खडा टाकायचा. असे 17 रांजण भरले होते, म्हणजे अगणित पाप. ते अजून रांजण तिथे आहेत बरं का, वाल्याला तुम्ही वरती गेला तर ते बघायला तुम्हाला मिळते. हां, तर तेव्हा असं म्हणतात की नारद असं म्हणतं की अरे हे वाल्या, तू पाप कशाला करतो? कशामुळं करतो तू सांग ना. हे तुम्हाला माहिती नाही म्हणायचं, तुमचं काय संपत्ती द्या म्हणे. म्हणजे माझ्याकडे एकच संपत्ती आहे, चिपळ्या आहेत आणि हा तंबोरा आहे. हे घेऊन वाजत बस म्हणे तू. बाकी पैसे विषय काय माझ्याकडे नाही. नाही, तुम्ही सगळे साधू लोक चलाक आहेत म्हणे. मी म्हणे अरे नाही, तुला मी ठार मारणार म्हणे. मला तू मार, पण एकदा घरी विचारून तो ये की हां कोणासाठी तू करतो म्हणे. म्हणजे मी घरी जाणार आणि तुम्ही पळून जाणार म्हणे. अरे म्हणे चालेल म्हणे, तू मला बांधून ठेव म्हणे. तू आल्याशिवाय मी काय आता तुलाच बांधायला आलो आहे मी म्हणे, तू मला आता बांध. मग तो जेव्हा बायका पोरांकडे जातो, तो मग सांगतो म्हणे असा असा साधू भेटला मला, एवढं मी आत्तापर्यंत पाप केलं आहे, त्याच्या वाटेकरी तुम्ही होणार का? ते बोले नाही बाबा, तुला म्हणजे आम्हाला सांभाळायचं तुझं काम आहे, आता कसं सांभाळायचं तू ठरव. लोकांच्या मुंड्या मुरगाळून पैसा आणायचा की कष्ट करायचे? हां, आमचं काम आहे खायचं 2 टाईम. आणि तेव्हा जो बघतो, अरे साले एक फक्त खायचे वाटेकरी आहेत, पापाचे वाटेकरी नाही आहेत. पाप तर आपल्यालाच करायचं आहे आणि वाटा पण आपल्यालाच घ्यायचा आहे. म्हणजे हे फक्त मरही खाणार. मग तो परत येतो पाठीमागे आणि परत आल्यानंतर त्याला बाहेरूनच नारद असं बघतात की याचा चेहरा आता पडलेला आहे. म्हणजे याची विकेट गेलेली आहे. हां, मग तो म्हणे काय रे वाल्या, काय झालं, नाराज झाला म्हणे. नाही म्हणे साले हे काही तयार नाही म्हणे. मग तू कशाला करतो या भानगडी? नाही, मग तो शरण वगैरे येतो वगैरे ह्या गोष्टी. फक्त असं मला म्हणायचं आहे की पापामध्ये वाटेकरी कोणीही तयार नाही, आहे की नाही? मग पाप मनुष्य का करतो? आता तो कशासाठी पाप करायचा? कुटुंबासाठी करायचा. म्हणून स्त्रीचं एक काम आहे, आपले मालक कसे पैसे कमावतात, कुठल्या मार्गाने कमावतात, ते त्यांनी बघितलं पाहिजे, आहे की नाही? हे याच्यातून आपल्याला हे असा धडा मिळतो. पुढे बघा. जयाची जिवे घेती विवसी तेची जडोनी ठाके जिवेसी चुकविते ते गिवसी तया तेची. इथे मोठ्या गमतीने ज्ञानोबा त्याला आपल्याला सांगताय की जयाची जिवे घेती विवसी. अरे त्या माणसाला पापाचा विवसी म्हणजे किळस येते पापाला, पापाची.
पापाची त्या माणसाला किळस येते, तो पाप करतच नाही मुळामध्ये. परंतु काय होतं माहिती आहे का, तेची जडवणी ठाके जिवेसी आणि सुकविते गिवसी तयाचे, पण ते पापच त्याला सापडवतं. त्याला पापाचा कंटाळा आहे, पण पापच त्याला काय करायला लागतं, करा आता तुम्ही आलं. याला कारण आहे मोह. बघा, काम क्रोध हे जे षडरिपू दिलेले आहेत ह्याच्यावर जो नियंत्रण करतो तोच जीवनामध्ये काय होतो, यशस्वी होतो. पुढे बघा आता, ऐसा बलात्कारू एकू दिसे तो कवनाचा येत अग्रहो असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. अरे देवा, हे बळजबरीने का होतं बरं असं? का मनुष्य पाप करतो आणि कोणाच्या आग्रहामुळे होते? कोणाचं नियोजन आहे? पाप करायला कोण प्रवृत्त करतं हे मला तुम्ही सांगा. आणि अशा प्रकारे ही प्रस्तावना प्रश्नाची आहे आणि त्याच्या पुढचे सगळे 37 पासून 43 हे सगळं भगवंताचं उत्तर आहे, कशामुळे मनुष्य पाप करतो. तर आपल्याला 37व्या भागामध्ये आपल्याला त्याचं उत्तर म्हणजे पुढचा जो हे आहे, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 19 ओव्या आहेत. तर आपण अर्ध्या उद्या घेऊ, अर्ध्या परवा घेऊ, आहे की नाही. आता आपण ही इथे सेवा समाप्त करू. कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव.